आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी जी एसटी ही माझ्या लहानपणीचा एक हिस्सा होती. त्याच एसटीचा कुठेतरी मी आज ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त झालो, याचा मला अभिमान आहे. आणि माझ्या परीने, जिनिल्याच्या परीने जे काही सहकार्याची गरज असेल ती आम्ही करायला तयार आहोत. आणि परत एकदा मी तो एसटीचा जातानाचा फोटो तो आणि हो ते मी त्यांना सांगत होतो की लहानपणी म्हणजे साहेब लातूर, पुणे, इतर भागात एसटीने जायचे आणि नेहमी येऊन आम्हाला सांगायचे की कसे ते दोरी ओढायचे, पैसे आम्ही द्यायचो लहानपणी. आणि तो प्रवास त्यांनी पाहिलेला आहे आणि तोच प्रवास आम्ही पण त्यांच्याबरोबर लहानपणी केला होता. त्यांचा एक फोटो अजूनही बाबळगावमध्ये आहे, जो ते एसटीमध्ये बसलेले आहेत. आणि बाहेरून एक फोटो आहे आणि ते आत बसलेत. तो जो फोटो आहे ना, तो आमच्या संपूर्ण परिवाराचा सगळ्यात जवळचा फोटो आहे. कारण काय, साहेब तिथे बसले होते जी त्यांची आवडती जागा होती आणि ती होती एसटीच्या खिडकीला बसायची. ते म्हणायचे की आम्ही खिडकीला बसायचो कारण एका बाजूने वारं यायचं आणि मस्त आम्ही झोपायचो तिथे. तर तो आता ते परिवर्तन आता त्या एसटीपासून आजच्या एसटीपर्यंत प्रचंड झालेलं आहे. आणि मला वाटतं की प्रतापजींच्या व्हिजनमधून जी नवीन क्रांती घडते, नवीन एसटी बसेस आहेत. आज इलेक्ट्रिक एसटी बसेस सुद्धा इथे जुडल्या जाणार आहेत आणि पुढे जाऊन ही डिझेल एसटी बस कशी नसणार आहे आणि सगळ्या बसेस कशा पुढे जाऊन सगळ्या इलेक्ट्रॉनिक होतील, तो सुद्धा उपक्रम प्रतापजींनी घेतलेला आहे. आणि मला वाटतं की माझ्या आणि जिनिल्याकडून जे काही गरज असेल, आणि मुख्य म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह हे खरं फार मोठी गोष्ट आहे. आपण फार कॅज्युअली घेतो आणि किती अपघात आपल्या अवतीभोवती घडतात. आणि त्याचं मुख्य कारण ड्रिंकिंग आणि ड्रायव्हिंगमुळेच आहे. आपण सेफ्टी नियम्सना त्याचं पालन व्यवस्थित आपण करत नाही. तर त्याचा सुद्धा प्रचार करणं फार गरजेचं आहे आणि आम्ही तत्पर आहोत. रितेशजी, मात्र गेल्या वेळी जे पॅसेंजर होते मात्र ते काही एसटीतून दिसले नाही. आपण दोघं एकत्र जाऊ. नागपूरला जाणार का एसटी? तुम्ही येता का बरोबर? नाही, पण त्याची खरंच तुम्ही आणि जिंकले मॅडम आहेत. जी. तुम्ही कधी आधी आठवण सांगितली त्याची जिंकले मॅडमचा प्रवास झाला की आम्हाला माहित नाही, त्याबद्दल नाही, त्यांनी मुंबईच्या बसेसमध्ये प्रवास केला. त्यांचा जन्म लातूरचा नसल्यामुळे ते एसटी प्रवास करू शकले नाही. दोघे एकत्र जोडीने दिसाल का? अरे हो, नक्कीच ना, नक्की जाऊ. काय आहे त्याला? तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे मराठी सक्तीचा, त्या संदर्भात अनेक रिक्षावाल्यांनी आपली नाराजी व्यक्त नाही, केली. आधी यांचं होऊ द्या, म्हणजे त्यांना मी पाठवतो कारण त्या भागामध्ये त्यांना मी गेलो, त्यामुळे त्यांना आधी मी सोडतो आणि त्यांच्या प्रश्नासाठी परत येतो. देखील जाणून घ्यायचे की परिवहन मंत्र्यांनी एक नियम घेतलेला आहे की सर्व रिक्षा टॅक्सी चालक आहे त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे, ना त्याचं परमिट आहे ते कॅन्सल केलं जाऊ शकतं. तुम्ही कशा प्रकारे बघता? नाही, कसं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे. आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषिक असतात आणि आपण महाराष्ट्रात, आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे. तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे. हिंदीमध्ये मी हिंदी में सबसे पहले एसटी स्टेट ट्रांसपोर्ट महामंडल का मुझे ब्रांड एम्बेसडर बनाया गया है. ये मेरे लिए बहुत बड़ी बात है क्योंकि एसटी बसेस से मेरे पिताजी बहुत सफ़र करते थे और उनका जो भी ट्रैवल था उन्होंने हमें बताया था. और एसटी से मैंने भी बहुत बार उनके साथ बचपन में सफ़र मैं कर चुका हूँ. आज जाकर उसका मुझे ब्रांड एम्बेसडर बनाया गया है. ये मेरे लिए और जिले की बहुत बड़ी बात है. और हमारी ओर से जो कुछ भी सर कहेंगे या जो कुछ भी करना चाहेंगे हम अपने तरीके से हम बिल्कुल करेंगे. और ड्रिंक एंड ड्राइव का जो हमें लोगों तक ये प्रचार करना है कि किस तरह इसकी वजह से जो एक्सीडेंट्स होते हैं वो किस तरह हम रोक पाते हैं, इसकी भी जो भी प्रचार करना है उसके लिए भी हम तत्पर रहेंगे.